हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही ॲक्च्युली गावी जायला निघालो आहे. रात्रीच निघालो आहे कारण 4-5 तासांचा प्रवास असतो आणि ट्रॅफिक नाही लागत म्हणून आम्ही रात्रीच निघालो. तुम्ही म्हणाल एवढ्या रात्रीचे गावी जायला निघालेत तर असं कारण काय आहे? तर म्हटलं तुमच्याशी मी शेअर करेन की होळीनंतर आमच्या गावी गावामध्ये पालखी येते, जी आमचे जे कुलदैवत आहेत ते प्रत्येकाच्या घरोघरी त्यांची पालखी येते. रात्री आरामात प्रवास झाल्यानंतर आम्ही पहाटे 4 वाजता घरी पोचलो आणि थोडा आराम केला. आराम करून उठून मी बाहेर बघते तर हे असं दृश्य काही दिसत होतं. आमच्या तिथे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि इथे आमच्या पिऊचे काठी घेऊन लिंब काढायचे प्रयत्न चालू आहेत. ॲक्च्युली हे आमच्या घराच्या पाठीमागे लिंबाचं झाड आहे, ज्याच्यावर जास्त काही लिंब नव्हते, थोडेफार होते. त्यातला एखादा ती काढायचा प्रयत्न ती करत होती. तो एक तर तिच्या हाताला लागलाच आणि तो लिंबू ती काढायचा प्रयत्न तिचा चालूच होता. पण लिंबाच्या झाडाला काटे असतात, तर तिला आय थिंक काटे लागतच होते. तर ती हळूहळू तिच्या हिशोबाने ती लिंबू काढत होती आणि तसं तिने एक लिंबू काढून दाखवलंच. मग आम्ही जात होतो वरच्या साईडला. भरपूर सारी झाडं होती. आम्ही पण खूप दिवसांनी गावी आलो होतो. तर तेच बघत होतो की झाडं कशी आहेत, काय आहेत. केळ्याचं झाडसुद्धा आलं होतं, त्याला केळ्याचं फूलसुद्धा लागलं होतं. चिकूचीसुद्धा झाडं होती आणि चिकूसुद्धा जास्त नव्हते, खूप कमीच होते, पण तरीसुद्धा खूप चांगले असे चिकू लागले होते झाडाला. मला माहिती नाही आहे की हे नक्की किती वर्षापूर्वीचं झाड आहे, बट खूप मोठं झालं होतं हे झाड. आणि तेव्हाच मी बघितलं की बाजूला अननससुद्धा लावलं होतं. मला माहिती नाही आहे की हे झाड नक्की कधी लावलं आहे, कारण आमची आजी असताना ती हे सगळी अशी झाडं लावायची आणि त्यांची निगा राखायची. पण ती आत्ता आमच्या आयुष्यात नाही आहेत. पण आम्हाला तिची खूप आठवण येते. जेव्हा जेव्हा आम्ही गावी येतो तिची आठवण ही येतेच. असो, आता मी तुम्हाला हे जे दाखवते ते अननसाचं झाड आहे. ह्या झाडाला आत्ताच हे अननसाचं फळ यायला चालू झालं आहे. थोडंसं मोठं झाल्यावरती ह्याचा रंग बदलतो. आता तो लाल दिसत आहे, त्यानंतर तो हिरवा आणि मग पिवळा असा त्याचा कलर बदलतो आणि मग आपल्याला ते पिकल्यानंतर खायला मिळतो. तर अशी काही फळझाडं आमच्या आवारात आहेत. अजून एक झाड मला तुम्हाला दाखवायचं आहे, जे फणसाचं झाड आहे. मी सुद्धा खूप वर्षांनी हे असं झाड बघितलं आहे की ज्याच्यावरती खूप सारी फणस होते. तुम्ही बघू शकता की एका फांदीवर मला वाटतं 10 फणस त्याच्यावर लागलेले आहेत. म्हणजे मी मोजू शकत नव्हती, एवढे फणस त्या झाडाला लागले होते. तर ॲक्च्युली मी हे पहिल्यांदाच एवढे फणस असे बघितलेत एका झाडावरती. तर पिकायला आले नव्हते, तसे तर लहान लहानच होते. पण मी बघून आश्चर्यचकित झाले की नक्की एका झाडावरती, एका फांदीवरती 10 फणस नक्की असू शकतात का? हे मी पहिल्यांदाच अनुभवले की एवढे पण फणस एका झाडाला लागू शकतात. तर मला तुमच्याशी हे शेअर करायचं होतं आणि हेच दाखवायचं होतं की फणस एवढे लागू शकतात झाडाला. तुम्ही बघू शकता की छोटे छोटे जे आहेत ते हिरव्या कलरचे आहेत आणि थोडे मोठे जे फणस आहेत ते पिवळ्या कलरचे आहेत. पिकलेले नाही आहेत अजून एकही त्यातला. पण कदाचित आता थोड्या दिवसांनी किंवा एखाद महिन्याने ते पिकायला चालू होतील, म्हणजे अजून थोडे मोठे होतील ते. तेवढ्यात तर मी काय बघू शकणार नाही की नक्की कसे पिकतायत आणि किती त्यातले आपल्याला मिळू शकतात फणस. पण हेच मी बघून खूप आश्चर्यचकित झाले. तर खरं तर मला हे एवढं असं बघितल्यावरती एवढा आनंद झाला आहे की मी पहिल्यांदा फणस, एवढ्या छोट्या छोट्या फणसाला मी हात लावून बघितलं आहे की हे नक्की एवढेसे खरंच आहेत. तर मला हेच सांगायचं आहे तुम्हाला सर्वांना की असे पण अनुभव येतात की मी कधीच न बघितलेली दृश्यसुद्धा मला इथे गावी आल्यावरती बघायला मिळतात काही वेळेला. छोटे छोटे त्याचं फळ, त्याचं फूल कसं येतं कसं नाही ते आपल्याला माहितीच नसतं, कारण आपण कधी ह्या गोष्टी जास्त जवळून बघत नाही. आपण फक्त खायचं काम करतो असं म्हणायला काही हरकत नाही आहे.
पण हे खरंच बघून मला खूप आनंद झाला की मला हे सगळं बघायला मिळालं आहे. मी हे तुम्हाला ह्यासाठीच दाखवते कारण हे आपण मोस्टली कधी अशा गोष्टी आपण बघत नाही आणि आपल्याला समोरासमोर असं जेव्हा दिसतं तेव्हा खूप आनंद होतो. आणि मला माझ्या लहान मुलीलासुद्धा हे दाखवायला खूप आनंद होतो आहे की खरंच अशा गोष्टी त्यांना शिकवायला मिळतात की त्यांना एक्सपिरियन्स करायला मिळतात की त्यांना खरोखर समोरासमोर मला काही शिकवायचं असेल तर त्या गोष्टी समोर दाखवल्या तर जास्त लवकरात लवकर मुलं शिकतात. तर अशा रीतीने मी बघून खाली उतरले आणि खाली मी जाऊन बघते तर ते अजून काही अशी झाडं आहेत का की ज्याने मला काही एक्सपिरियन्स मिळेल की मी नवीन काहीतरी बघू शकेन. तर इथे आम्ही बघितलं की जास्वंदाचं सुद्धा एक झाड आलेलं आहे आणि एक जास्वंदसुद्धा त्याला लागलेला आहे. तर आम्ही खूप साऱ्या अशा गोष्टी बघितल्यात की अशी छोटी-छोटी झाडं आहेत. किती सारी अशी झाडं आहेत जी मी नाही बघितली नव्हती आणि आपण मुंबईमध्ये जास्त काही झाडं वगैरे बघत नाही. आपल्या मुंबईला जागाच नसते की आपण अशी झाडं लावू. गावीच खूप चांगल्या रीतीने असं काही एक्सपिरियन्स करायला मिळतं. तेवढ्यात आम्हाला दुसरंसुद्धा एक फणसाचं झाड दिसलं. त्यावरसुद्धा खूप फणस असे लागले होते. पण असं म्हणतात ना की हे कापा आणि बरका असे 2 प्रकार असतात फणसामध्ये. तर मला वाटतं हा एक कापा फणसाचा प्रकार होता आणि जो मी मगाशी तुम्हाला दाखवला तो बरका ह्या प्रकाराचा फणस होता. तर हेच मला माझे मिस्टर दाखवत होते की असे प्रकाराचे फणस असतात आणि इथे अजून एक मला अननसाचं झाड दिसलं आहे. सो हे एवढं छान दिसतंय की मी काय सांगू तुम्हाला की मी हे जेव्हा समोरून बघितलं ते एवढं छान दिसत होतं की मला मोह आवरला नाही की मला तुमच्याशी ते शेअर करायचं होतं. म्हणून मी ह्याचा आधी व्हिडिओ काढून घेतला की म्हटलं तुमच्याशी आधी मी शेअर करेन. ते एवढं सुंदर दिसतंय की मी काय सांगू. आणि त्यानंतर मी म्हटलं की तुमच्याशी हे पण शेअर करायचं आहे की माझ्या गावामध्ये माझ्या घराच्या मागे कोणती झाडं असतात. म्हणजे आम्ही खूप रेअर येतो पण माझे सासू-सासरे आहेत जे महिन्या 2 महिन्यामध्ये येत राहतात इथे आणि मला वाटतं तेच हे सगळं जोपासतायत. ही सगळी झाडं खूप चांगल्या रीतीने त्यांनी सांभाळली आहेत. आणि असं म्हणू शकतो आपण की खूप छान असं घर आहे माझं की त्यांनी तसं ठेवलेलं आहे की हे झाडंसुद्धा ते खूप जपतात. इथे मला आबोलीचं एक छोटंसं झाड दिसलं आहे. ते पण खूप छान दिसतंय आणि मला खूप क्यूट असं ते झाड वाटलं. सो त्याचासुद्धा मी एक क्लिप काढून घेतला. म्हटलं मला फुलं तर खूप आवडतात पण मी काढत नाही झाडावरून कारण ती झाडावरच खूप छान वाटतात. आणि त्यानंतर आम्ही पुढे तेच बघत होतो की कोणती झाडं आहेत आपल्याकडे अजून काही की आपण ती मिस करतोय की तुम्हाला मी दाखवू शकेन. तर हे आमचं आहे लिंबाचं झाड. खूप जुनं हे झाड आहे. मला वाटतं एक 10-15 वर्षा जुनं हे झाड आहे. मला वाटतं 10 वर्षापासून हे झाड लिंबू देतंय आणि हे ह्या झाडावरती ॲक्च्युली खूप लिंबू येतात. खूपच लिंबू येतात. तर अशी होती आमच्या आवारातली सगळी झाडं जी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला हे माझे प्रयत्न आवडले असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर इथे तुम्ही बघू शकता की मी मलबेरी घेऊन आलेली आहे. आमच्या बाजूच्या आजीच्या घराच्या आवारामध्ये हे मलबेरीचं झाड होतं. तर त्यांनी मला काढून दिले. तर असे फ्रेश मलबेरी खायला पण किती मजा येते गावी. अशा प्रकारे ना बऱ्याच गोष्टी आम्हाला गावी अशा मिळत असतात आणि ह्याची मजाच काय वेगळी असते की गावी आल्यावरती भरपूर साऱ्या गोष्टी अशा फ्रेश अशा मिळतात. तर आम्ही संध्याकाळी जरा बाहेर जायचा आमचा प्लॅन चालू होता. तर असं काहीसं सनसेटचा पॉईंट असं म्हणू शकतो आपण की असं इथे सनसेट खूप छान असा दिसतोय. तर आमच्या हे घराच्या बाहेर एक अंगण आहे. तिथूनच मी हा व्हिडिओ काढते आहे. त्या अंगणामध्ये बसूनच हे असं दृश्य आम्हाला दिसतं. तर एवढं छान वाटत होतं आणि एवढं फ्रेश
हवा फ्रेश असं वाटत होतं गावी ॲक्च्युली खरं सांगू तर. तर आम्ही जरा म्हटलं की जरा आपण फिरून येऊया, जरा अजून एक्सप्लोअर करूया गाव, की काय काय आहे, काय नाही आहे, जे मी बघितलंच नाही आहे अजूनपर्यंत. इतके वेळा गावी जाऊनसुद्धा मला ही गोष्ट काही माहितीच नव्हती, जिथे आम्ही आता चाललो आहोत. तर हे काही वेगळंच होतं माझ्यासाठी, की मी हे फर्स्ट टाईम बघितलं होतं. तर इथे आमच्या कुलदैवताचं मंदिर आहे. तिथे आम्ही पाया पडलो आणि मला हे ॲक्च्युली तेव्हाच माहिती पडलं, कारण हे मलासुद्धा नव्हतं माहिती, की हे आपल्या कुलदैवताचं जे मंदिर आहे. तर हे मला माझ्या मिस्टरांनीच सांगितलं, की हे आपलं कुलदैवताचं मंदिर आहे. तर हे पहिल्यांदाच मी लग्नानंतर मला वाटतं मी एकदाच आले होते इथे आणि हे दुसऱ्यांदा मी मंदिरात आले आहे. तर हे आम्ही इथे पाया पडून मग पुढे निघालो. तर हे असं काहीसं आमचं पाया पडणं चालू होतं पिऊचं. तर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. म्हटलं बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे तुमच्याशी सगळं शेअर करायचं आहे. हे असं काहीसं आमचं गाव दिसतंय. इथे छोटीशी अंगणवाडीसुद्धा आहे आणि हे वरच्या साईडला इथे डोंगर आहे. हे असे डोंगर वगैरे आमच्या गावामधून खालच्या साईडला असं बघितल्यावर असं दिसतं. तर ॲक्च्युली आमचं गाव आहे जे खरं सांगायचं तर डोंगरावरच वसलेलं आहे. तर असं काहीसं हे गाव आमचं दिसतंय. जर तुम्हाला खरंच माझं गाव हे असं मी दाखवते ते आवडत असेल, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर मला हे असं व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करायला, अशा गोष्टी काही शेअर करायला अजून उत्साह येईल आणि अजून मी याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या विषयांवरती असे मी व्हिडिओज तुम्हाला दाखवू शकेन. तर हे आहे आमचं गाव. तुम्ही बघू शकता की हे मी डोंगरावरून शूट करते आहे. तर हे एवढं छान दिसतं आहे वातावरण, हवा आणि एवढं शांतता. असं वाटत होतं की आम्ही इथेच 1 तासभर बसू शकतो. इतकं सुंदर वातावरण होतं की मी काय सांगू तुम्हाला. आम्ही इथे तरीसुद्धा अर्धा पाऊण तास इथे बसून शांतपणे फक्त ह्या निसर्गाचा आम्ही आस्वाद घेतला. म्हणजे ॲक्च्युली हे निसर्ग एवढं सुंदर आहे की काय सांगू. हे वातावरण बघून तर मला खरंच असं वाटत होतं की आपण मुंबईमध्ये किती धावपळीचं आयुष्य जगत असतो आणि गावात आल्यानंतर आपल्याला किती शांतता मिळत असते. असो, तर हे तर चालूच राहील. तर आम्ही निघालो होतो घरी यायला. तेवढ्यात आम्हाला दिसली आमच्या शेजाऱ्यांची म्हैस. तिथून आम्ही येताना दूधसुद्धा घेऊन आलो. ते दूध एवढं प्युअर होतं की आपण असं दूध मला वाटतं मुंबईमध्ये तर पियतच नाही. खूप जाड असं दूध होतं ते. तर त्यानंतर आम्ही बाजूच्या आजींकडे आलो, की पिऊ सारखी आजारी पडत होती, तर म्हटलं तिची थोडी नजर काढून घेऊया. तर तर प्रत्येकाची नजर काढायची पद्धत वेगळी असते. तर मी तेच बघत होते, की आमच्या इथे गावची लोकं जी खूप जुन्या काळातली आहेत, ती लोकं कशी नजर काढत असतील. तर ही पद्धत मला थोडी नवीनच होती, कारण मी पहिल्यांदाच ही अशी पद्धत बघत होते, की कशाप्रकारे नजर काढली जाते. पण असं म्हणतात, की आपल्या मुलाची नजर आईने काढायची नसते. तर जन्मापासून मी तिची कधीच नजर काढली नाही आहे. तर असं म्हणजे आमच्या बाजूच्या काकी किंवा आजी अशाच तिची नजर काढत आलेल्या आहेत आत्तापर्यंत. तर तेच मला जरा आश्चर्यच वाटलं, की ही वेगळी पद्धत आहे नजर काढायची. त्याने असं म्हणतात, की नजर काढता काढता जे हे कोळसे अंगावरून जे काढतायत त्याचा रंग जर बदलला, जर लाल रंग झाला तर खूप अशी नजर लागलेली असते असं म्हणतात. पण मला माहिती नाही ह्याच्यामध्ये किती ह्या गोष्टीमध्ये किती खरेपणा आहे. पण असं जुनी लोकं असे म्हणतात, की खूप नजर लागते म्हणून मुलं आजारी वगैरे पडतात. मी काही पर्सेंटेजने मी ह्या गोष्टीकडे लक्ष देईन पण, की लहान मुलांना नजर लागते. असो, चला आता आमच्याकडे उद्या पालखी येणार आहे. म्हणजे रात्रीचीच आम्हाला तयारी करावी लागते थोडीफार तरी ॲटलीस्ट. तर ती तयारी करायला आम्ही घेतोच आहोत.
तर तेवढ्यात तुम्ही माझा हा आजचा दिवस एन्जॉय करा. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझा आजचा हा दिवस कसा वाटला. आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला, गुड नाईट, बाय, टेक केअर, भेटूया.